हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। बघा किती छान झालेली आपली ही शेंगदाण्याची चटणी। ही शेंगदाण्याची चटणी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकूया, हिरव्या मिरच्या टाकूया, खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। ही शेंगदाण्याची चटणी आपल्याला तोंडी लावण्यासाठी उपयोगाची येणार आहे। बघा, अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। आता आपण येथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकूया, तेल छान गरम होऊन द्यायचे। आता आपल्याला त्यामध्ये वाटून घेतलेले मिश्रण टाकायचे। आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपल्याला या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये पाणी अजिबात टाकायचे नाही आहे, बिना पाण्याची शेंगदाण्याची चटणी बनवायची आपल्याला। ही शेंगदाण्याची चटणी एकदम कुरकुरीत होते, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची शेंगदाण्याची चटणी। आता आपण त्यामध्ये मीठ टाकूया, मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी येथे काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। बघा, आपली शेंगदाण्याची चटणी एकदम कुरकुरीत झालेली आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। बघा, शेंगदाण्याची चटणी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे। बघा किती छान झालेली आपली ही शेंगदाण्याची चटणी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।